मराठी सर्वसामान्य कुटुंबातील मुलानं वाईन व्यवसायात 100 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करण्याचा व्यवसाय कौतुकास्पद आहे। नगर जिल्ह्यामधील श्रीरामपूरमधील अमित केवल पाटील यांनी फ्रान्समध्ये जात वाईन व्यवसाय विस्तारला आणि जवळपास 100 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल या माध्यमातून ते करतात। पाहूयात त्यांची सक्सेस स्टोरी। नमस्कार, एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत। एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून जे वेगवेगळे नवीन उद्योजक होऊ पाहत आहेत किंवा जे झालेले आहेत त्यांचे आपण वेगवेगळे यशोगाथा मांडत असतो का, तर मराठी मुलांना नवीन जे उद्योजक होऊ पाहत आहेत त्यांना त्यातनं प्रेरणा मिळावी। आज आपण एनडीटीव्हीच्या माध्यमातून अशाच एका व्यक्तींना भेटणार आहे जे मूळचे श्रीरामपूर नगर जिल्ह्यातले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते फ्रान्समध्ये वाईनसारखा उद्योग करत आहेत। मराठी माणूस वाईनसारखा व्यवसाय करत नाही। विशेषतः तुम्ही वाईनसारखा व्यवसाय म्हणजे आपल्या इथं मराठीत म्हणतात की अरे बाबा ते दुकानाचा दारूचा व्यवसाय आपला नाही, कामधंदा आपला व्यवसाय नाही आहे। मुळात श्रीरामपूरसारख्या ठिकाणी आपण आला, तिथून परदेशवारी हा प्रवास नेमका कसा काय झाला आहे? नमस्कार, मला बोलवल्याबद्दल मी आपला धन्यवाद आहे एनडीटीव्ही मराठीचा। ॲक्च्युली हा प्रवास असा ठरवून ॲज झाला नाही। म्हणजे मी एका मिडल क्लास महाराष्ट्रीयन कुटुंबात जन्म झाला माझा आणि त्याच्यानंतर एज्युकेशनही एका छोट्या गावात झालं आणि श्रीरामपूरमध्ये ग्रॅज्युएशनपर्यंत माझं एज्युकेशन झालं आणि त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला पुण्यात आलो आणि तिथे मग मी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला अल्कोहोल टेक्नॉलॉजी केलं आणि त्याच्यानंतर विदर्भामध्ये मला नोकरी पण लागली आणि ती करत असताना भारतामध्ये वाईन क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याकरता काही ऑपॉर्च्युनिटी नसल्यामुळे मला बाहेर देशात जावं लागलं आणि मग फ्रान्समध्ये ऑपॉर्च्युनिटी होती। मी 4-5 देशांमध्ये अप्लाय केलं होतं आणि सगळ्यात चांगलं प्रपोजल हे फ्रान्सचं होतं। म्हणून मग माझ्या आईवडिलांनी मला तिथे प्रोत्साहन दिलं आणि त्या काळात बाहेर देशात जाणं हा एक फार मोठी गोष्ट होती आणि त्याच्याकरता त्यांनी मला कधी पाठीमागं रोखलं नाही आणि म्हणून आय थिंक आता मला 25 वर्ष होतील फ्रान्समध्ये। मग मी तिथे गेलो, तिथलं वाईन शिक्षण घेतलं आणि इन ड्यू कोर्स आय स्टेड इन द वाईन इंडस्ट्री। बरोबर नाही, पण आपल्या मराठी लोकांना मुळात एकतर तुम्ही जवळपास 20-25 वर्षापूर्वी वाईनसारख्या म्हणजे डिस्टिलरीसारख्या विषयांमध्ये जावं, हे मुळात का विषय आला? दुसरा मुद्दा की आपण शक्यतो म्हणजे मराठी लोकांचं त्यावेळेस तर अधिकच याचं कारण की कौटुंबिक रचना, सगळे आपल्यावर झालेले संस्कार हे विशेषतः नोकरी करण्याच्या अधिक होते। म्हणजे तत्कालीन परिस्थितीत जर लोक पाहिले तर अनेक जण नोकऱ्यांसाठी प्राधान्याने होत्या। गव्हर्नमेंटच्या सुद्धा नोकऱ्या तत्कालीन खूप मोठ्या स्वरूपात मिळत होत्या। तरीही तुम्ही वायनरी, डिस्टिलरी अशासारख्या विषयांपर्यंत कसं काय गेलात आणि त्यातही परत मग नोकरी करण्याच्याऐवजी व्यवसाय का करावा असं वाटलं? आता माझ्या मते त्याचं सगळं क्रेडिट माझ्या आजीला जाईल किंवा माझ्या खापर पंजीला जाईल, कारण ती शिकली होती। नगर जिल्ह्यातली सगळ्यात पहिली शिक्षिका ही माझी आजी होती, माझ्या वडिलांची आई, आणि त्याच्यामुळे तिला शिक्षणाचं महत्त्व समजल्यामुळे माझ्या सगळ्या काका सुशिक्षित आहेत, माझी आत्या सुशिक्षित आहे आणि त्याच्यामुळे कुटुंबामध्ये शिक्षणाचं महत्त्व असल्यामुळे नोकरी सगळ्यांना मिळाली। म्हणजे माझ्या आधीचं जे जनरेशन होतं म्हणजे वडील आणि सगळे काका, त्यांना सगळ्यांना शिक्षणामुळे नोकरी मिळाल्या असल्यामुळे ते फायनान्शियली स्टेबल होऊ शकले आणि त्यांच्या पुढचं जनरेशन आहे म्हणजे आम्ही जे आहोत, तर माझे बरेच चुलत भाऊ, मी, माझा भाऊ आणि बरेचसे अजून आमचं मोठं आता कुटुंब आहे, 5 काका, आत्या म्हटल्यानंतर बरेचसे कझिन्स आहोत आम्ही आणि त्याच्यात आम्ही बरेचसे जण उद्योगात उतरलो आहोत। का बरं? कारण आम्हाला आमच्या आईवडिलांनी आणि काका काकूंनी, आत्यांनी मदत केली या थॉट प्रोसेसला की तुम्ही जो महाराष्ट्रातला मुलगा किंवा मराठी मुलगा हा धंदा नाही करू शकत, हा न्यूनगंड तोडून काढण्याकरता त्यांनी आम्हाला कायम प्रोत्साहन दिलं। त्यामुळे ॲक्च्युली मी म्हणाल की माझी आजी जिनी माझ्या आत्याला शिकवलं, कारण हे सगळं मी तुम्हाला सांगतोय 80 वर्षापूर्वीची गोष्ट। सो दॅट टाइम सेंडिंग अ गर्ल इन अ स्कूल वॉज इटसेल्फ अ व्हेरी बिग थिंग। तर ॲक्च्युली हे एंटरप्रेनरशिप जी आहे ते माझ्या मते माझ्या आजीकडनं किंवा खापरपंजीकडनं आमच्यात आली असावी असं मला वाटतं। बरोबर। मला सगळ्यात जास्त जाणून घ्यायला आवडेल की बेसिकली तुमच्या घरचं बॅकग्राऊंड जर पाहिलं तर नोकरदार पद्धतीचं होतं, सगळे नोकरी करत होते, सर्व्हिसेस करत होत्या,
चांगल्या डेझिग्नेशनला, चांगल्या पोस्टला, पण कुटुंबामध्ये तुमच्या इथं व्यवसाय आधी हा कोणी नव्हता. बरोबर आहे. तर ते मुळात कसं सुचलं आणि बेसिकली तुम्ही फ्रान्सला गेलात, तिथे काय केलं, तिथे मुळात वाईन ह्या व्यवसायाकडे व्यवसाय म्हणून पाहावं असं कसं वाटलं बेसिकली? आता याच्यातही तुम्ही म्हणालात की पाटील किंवा ते सगळं आधीचं जे काही सो कॉल्ड बॅकग्राऊंड असतं महाराष्ट्रीयन्सचं, तसं न करता मी याच्यात का उतरलो, तर आय थिंक हे सगळे अटॅच केलेल्या गोष्टी आहेत. मी फ्रान्सला गेल्यानंतर तिथे जे एक्सपोजर मला मिळालं बेसिकली, तर त्या एक्सपोजरच्या बेसिसवर मी निर्णय घेत गेलो आणि अपॉर्च्युनिटी जसजशा आल्या तसतशा मी त्या अपॉर्च्युनिटी टॅप करत गेलो. आणि तिथे स्काय इज द लिमिट, तिथे काही लिमिटेशन ॲज सच कशी कोणत्याही गोष्टीचं नाही आहे. जेवढं तुम्ही काम कराल, जेवढं तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज येतील, डोर्स विल ओपन फॉर यू. आणि तिथं फक्त भारताशीच नाही तर आपण जगभरामध्ये काम करत आहोत याची जाणीव तुम्हाला वेळोवेळी होती. तर यू आर नो मोर अ महाराष्ट्रीयन, यू आर नो मोर अ इंडियन ॲज सच, यू आर अ ग्लोबल सिटीजन. त्यामुळे मला आधी बरेचशा वेळेस विचारायचे आई वडील की बाबा तू भारतात कधी येणार, तू भारतात येऊन राहणार का, की तू आमच्या जवळ राहणार का. तर मी त्यांना म्हणायचो की जिथे माझा बिझनेस आहे तिथे मी राहील. लेट इट बी फ्रान्स, लेट इट बी अमेरिका, लेट इट बी UK, लेट इट बी जपान. तर माझ्या मते हे महाराष्ट्रीयन कुटुंबियांनी जे काही मुलांना बाहेर सोडायचं नाही, आपल्या ग्रामपंचायतीच्या बाहेर ते गेले नाही पाहिजे, हा जो काही मिसकन्सेप्ट आहे तो त्यांनी सोडून द्यावा. आणि माझ्या मते आपल्या भारतामध्ये लग्न हा पण एक खूप मोठा अजेंडा असतो, प्रोपोगंडा आहे खूप मोठा, म्हणजे मच मोर दॅन इट हॅज टू बी. बेसिकली मुली म्हणा, मुलं म्हणा, काही सर्टन एजला आले की त्यांनी लगेच लग्न करावं आणि लगेच फॅमिली करावी, याच्याकडे आपल्या आईवडिलांचा खूप कल असतो. तर मी त्यांना तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आता आपण ऑलमोस्ट जगातला 1 नंबर देश झालो आहोत. पॉप्युलेशन आपलं खूप वाढलेलं आहे. आपण त्याच्याकडे, ह्या गोष्टींकडे एवढं प्राधान्य नाही बघू नाही आता, की मुलांनी फॅमिली वाढवावी, वंश करवावं, हे सगळं ठीक आहे, परंतु लेट्स नॉट बी बिहाइंड इट ऑल द टाइम. बरोबर. आज 24व्या वर्षी 25व्या वर्षी लग्न झालेच पाहिजे. आणि हे इनडायरेक्टली प्रेशर मी पण सहन केलं होतं जेव्हा मी यंग होतो. आणि आता माझ्या फॅमिलीतले जे पुढचे जनरेशन आहे त्याच्यातही मी बघतो की आई वडील खूप पाठीमागं लागतात. तर तो पाठीमागं लागायचा भाग ऍक्च्युली माझ्या मते आपण कमी केला पाहिजे. मुलांना इंडिपेंडन्सी कशी मिळेल, लेट इट बी पर्सनल इंडिपेंडन्सी, लेट इट बी कॉर्पोरेट इंडिपेंडन्सी, लेट इट बी देअर फॅमिली इंडिपेंडन्सी, ते भारतीय लोकांना देणं अवघड जातं मुलांना. आपण मुलांना इतकं असिस्ट करत असतो की तो मुलगा 50व्या वर्षाचा जरी झाला तरी आई वडील त्याचे असिस्टच करत असतात. त्यामुळं त्या व्यक्तीला इंडिपेंडन्सी अशी सच कधी जमत नाही. त्यामुळे तो फॅमिलीकडे म्हणा, फ्रेंड्सकडे म्हणा, आणि भारताचं ते ॲडव्हान्टेजही आहे. म्हणजे म्हणतात का की एक इट्स अ ब्लेसिंग इन द डिस्गाईज, तसं ते एक ॲडव्हान्टेज भारतीयांना मिळत गेलंय. परंतु भारताच्या बाहेर राहिल्यावर तुम्ही किती एकटे आहात आणि तुम्ही काय एकटं करू शकता याची जाणीव जास्त प्रकर्षाने होती. बरोबर. मला तुमच्या फ्रान्स, पॅरिसच्या इथल्या व्यवसायाविषयी अधिक जाणून घ्यायचं आहे की बेसिक तिथे आता व्यवसाय सध्या स्टेटस काय आहे, ते कोणकोणत्या ब्रँडनी तुमच्या इथे ज्या वाईन्स आहेत त्या निर्मिती केल्या जातात, आणि हा व्यवसाय उभारताना कोणकोणत्या तुम्हाला समस्या आल्या, त्या कसं उभारल्या गेल्या? तर आता मी फ्रान्समध्ये साऊथ वेस्ट भाग आहे, ते एरिया आहे, तिथे कोनियाक रिजन म्हणतात त्याला. कोनियाक ही जगातली खूप महाग अशी लक्झरियस प्रोडक्ट आहे. जसं सिंगल मॉल्ट आहे, स्कॉच आहे, तसंच हे कोनियाक हे प्रीमियम ब्रँडी आहे. साऊथ वेस्ट फ्रान्समध्ये हा रिजन आहे आणि तिथे मी माझं ट्रेनिंग घेतलं 2000 मध्ये, म्हणजे आता जवळजवळ 24 वर्षापूर्वी. आणि नंतर मी तिथे एका डिस्टिलरीमध्ये ट्रेनी म्हणून काम केलं. तर मी हे तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येक ठिकाणी व्यवसाय करायच्या आधी तुम्हाला नोकरीचा हा अनुभव असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण आता चर्चा करत होतो की महाराष्ट्रीयन शुड गेट इन टू बिझनेस आणि ते, तर मी तर उलट म्हणेल की बिझनेसमध्ये यायला हवंच, पण त्याच्या आधी जो एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स घेण्याकरता तुम्ही नोकरी ही केलीच पाहिजे. लेट इट बी इन युअर फॅमिली बिझनेस, लेट इट बी इन युअर सम. पण तिथे कसं आहे की तिथे तो डिसिप्लिन, आपल्याला हा खूप महत्त्वाचा शब्द शिकणं गरजेचं आहे. तर मी सांगत होतो की फ्रान्समध्ये बिझनेस सेट करण्याकरता वगैरे माझं इनिशियल ऑब्जेक्टिव्ह तसं नव्हतं. मी तिथे गेलो होतो शिकण्याकरता. शिक्षण झाल्यानंतर मी ट्रेनी म्हणून काम केलं. ट्रेनी झाल्यानंतर मी जॉब केला त्या डिस्टिलरीमध्ये.
आणि जॉब करत असताना जे काम केलं आणि त्या कामामुळे ज्या कंपनीचा फायदा झाला करोडो रुपयांचा, म्हणजे काही 100 करोड रुपयांचे फायदा कंपनीला जेव्हा होतो आणि जेव्हा तुम्ही तुमचं सेल्फ अनालिसिस करत असताना तुम्हाला वाटतं की अरे ह्या गोष्टी आधी नव्हत्या आणि आता झाल्या, तर याचा अर्थ तुम्ही आल्यानंतर एक इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्याकडे असल्यानंतर तुम्ही ते करू शकता याचा कॉन्फिडन्स तुम्हाला खूप मोठा तिथे मिळाला मला त्या जॉब करत असताना. आणि मग त्या निर्णयावर मी माझ्या वडिलांशी, माझ्या मोठ्या भावाशी चर्चा केली की असं असं सगळं आहे, हे कसं पुढे नेता येईल आपल्याला. तेव्हा माझ्या मोठ्या भावानी संजय केवळ पाटील त्यांनी मला सांगितलं की तू भारतातली काही काळजी करू नकोस, भारतामध्ये आम्ही सगळे पक्के आहोत, तुला भारताचं काही बघायची गरज नाही. आणि माझे वडीलही तेव्हा म्हणाले की तू पूर्ण वाहून घे तुझ्या व्यवसायाकरता, तू व्यवसाय चालू कर, तुला आमची सगळी पाठिंबा आहे, काही जरी झालं तरी आम्ही बघू, तुझ्या पाठीमागे आहोत. तर ही एक जी संकल्पना होती त्यावेळेस माझ्यासमोर त्यांनी मला दिलेली, दॅट प्लेड अ मेजर रोल. त्यामुळे मी पूर्ण तिथे डेडिकेशननी करू शकलो. तिथेही अडचणी आल्यात मला. तिथे जेव्हा मी माझी शेतीची जमीन घेतली, म्हणजे विनयार्ड्स घेतले, तेव्हा मी तिथे ऍक्च्युली जमीन इज अ नॅशनल प्रॉपर्टी, त्यामुळे तिथे एका फॉरेनरला, म्हणजे माझा इंडियन पासपोर्ट आहे, बरोबर आहे, तर तो असताना जमीन घेणं हे खूप त्रासदायक होतं. आणि त्याच्यातलं विनयार्ड्स म्हणजे तिथल्या शेतकऱ्याचा जमीन मी घेतोय, बरोबर. सो दॅट वॉज अ मेजर हर्डल फॉर देम. माझ्याकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन त्यावेळी थोडा वेगळा होता, बरोबर, की हा कोण आहे फॉरेनर, जसं आपल्याकडे इथे येऊन एखादा परदेशातला येऊन शेती करायला लागला तर आपले शेतकरी विचार करू शकतात. हा, म्हणून मग त्यांनी बरंचसं लॉबिंग केलं, बरेचसे अडचणी आणल्या, परंतु ऍट द एंड मेरिट विन्स. म्हणजे माझ्याकडे तसं काहीही नव्हतं की ज्याचे ऑब्जेक्शन ते प्रूव्ह करू शकले असते. माझं बॅकग्राऊंड अल्कोहोलमधलं आहे, माझं एज्युकेशन अल्कोहोलमधलं आहे, माझी नोकरी अल्कोहोलमधली होती, माझे वडील अल्कोहोल इंडस्ट्रीत होते. आणि इन कंटिन्युएशन टू दॅट आय वॉन्टेड टू गेट इन टू विनयार्ड्स, डिस्टिलेशन, कोनियाक मेकिंग अँड ऑल दॅट. तर तिथे मी 2004 मध्ये आधी कंपनी स्थापन केली. भारतामध्ये बऱ्याचशा वायनरीजला आम्ही इक्विपमेंट, केमिकल्स वगैरे सप्लाय केले. आणि 2008 मध्ये तिथे एक 18 शेतकऱ्यांची एक डिस्टिलरी होती आणि ती डिस्टिलरी त्यांनी विकायला काढली होती. तर मग मी तो ब्रँड आणि ती डिस्टिलरी हे सगळं 2008 मध्ये विकत घेतली. त्या डिस्टिलरीचं नाव लक्लोद्रोमा आहे कोनियाकमध्ये. आणि मी तिथनं आज जवळजवळ 21 देशांमध्ये एक्सपोर्ट करतो. म्हणजे फ्रान्समधनं बाकीच्या एशियन, अमेरिकन, युरोपमध्ये माझा एक्सपोर्टचा माल जातो कोनियाकचा. सो इट्स अ कोनियाक ऍक्च्युअली, अ डिस्टिल्ड वाईन बिकम्स अ कोनियाक. बरोबर. तुमचं जे स्वतःचं शेतीचं क्षेत्र आहे द्राक्षाचं, ते स्वतःचं कितीचं आहे आणि आसपासचे तुम्ही म्हणजे सामूहिक शेतकऱ्यांकडनं प्रोडक्शन घेता, कारण की फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथे द्राक्षांपासून वाईन तयार करण्याचा व्यवसाय आहे, तर तिथले चॅलेंजेस काय आहेत? तर आता ऍक्च्युली सगळं जे क्षेत्र आहे तिथे कोनियाक प्रोडक्शनचं जे क्षेत्र आहे ते जवळजवळ 2.5 लाख ते 3 लाख एकर हे क्षेत्र द्राक्षाचे बागेचं आहे, की जे फक्त कोनियाक बनवण्याकरता डिवोटेड आहे. म्हणजे त्या भागातनं येणारे द्राक्ष हे फक्त कोनियाकला वापरले जातील. आणि तिथे आता ऍक्च्युली ही इंडस्ट्री जशी महाराष्ट्रामध्ये आम्ही गेली 20 वर्षापासून खूप जवळचं काम करत आहोत वाईन पॉलिसी मेकिंगमध्ये. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी सुद्धा आम्हाला 2000 मध्ये अंडर द एबल गायडन्स ऑफ ऑनरेबल श्री पवार साहेब helped us to put this wine policy in place in Maharashtra. So we were the first ones in Maharashtra to get exciseable म्हणजे ड्युटी फ्री वाईन, म्हणजे एकही त्याच्यावर ड्युटी नाही आहे, हे एक धोरण तेव्हा आणलं होतं प्रमोट करण्याकरता हे ग्रेप्सचं. आणि तसंही धोरण तिकडे कोनियाकमध्ये, वाईन बॉर्दोमध्ये वगैरे आहे. आणि कलेक्टिव्ह फार्मिंग हा कन्सेप्ट तिथेही होता. त्यामुळे आम्ही खूप इथल्या शेतकऱ्यांबरोबर काम केलं महाराष्ट्रातल्या, की हे तिकडचं जे वाईन फार्मिंगचं जे हे आहे ते आपल्याला इथे कसं इम्प्लिमेंट करता येईल. त्यामुळं बरेचसे एक्सचेंज प्रोग्राम आम्ही केलेत. आणि तिथे जो साधारण शेतकरी आहे तो मोठ्या कंपन्यांशी काम करत असल्यामुळे सेफ आहे. कारण ब्रँडिंग हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ब्रँडिंग करत असताना प्रत्येक जण सक्सेसफुल होईलच याची गॅरंटी नसते. त्यामुळे ज्या मोठ्या कंपन्या सक्सेसफुल झाल्यात त्यांच्याबरोबर ओव्हरऑल सगळी इंडस्ट्री ही वरती येऊ शकते, हे फ्रान्सनी प्रूव्ह केलेलं आहे. बरोबर. आज फ्रान्समध्ये जवळजवळ 60 ते 70% त्यांचा GDP हा ऍग्रिकल्चरल स्वरूपाचा आहे. म्हणजे तिथले शेतकरी हे सधन का आहेत,
कारण ते सगळेच वरती जे प्रोसेसिंग करतात, व्हॅल्यू ॲडिशन करतात, त्यांच्याशी खूप जवळचं त्यांचं रिलेशन आहे आणि एकमेकाला हात धरून ते काम करतात. बरोबर. आणि एकच जण प्रॉफिट घेतो, दुसरा घेत नाही, अशा प्रकारचं काही तिथे होत नाही. आणि रूल्स रिस्पेक्ट केले जातात, डिसिप्लिन खूप आहे आणि एकमेकाशिवाय ते होणार नाही याची जाणीव आहे. उद्या शेतकऱ्यांनी जर द्राक्ष पिकवले नाही तर ते प्रोडक्शन मिळणार नाही याची जाणीव असल्यामुळे आधी शेतकरी खुश असला तर ब्रँड ओनर विल बी हॅपी. बरोबर. याचं प्रॅक्टिकल वर्किंग खूप छान पद्धतीचं तिथे आहे. त्याच्यामुळे आय थिंक वी हॅव बीन सक्सेसफुल. तुमचा हा जो वायनरीचा व्यवसाय आहे तिथे इतर मोठ्या कंपन्या असतील त्यांच्याशी कशा स्वरूपामध्ये ते चॅलेंज करतायत, कॉम्पिटिशन करतायत आणि जवळपास कितीचं तुमचं टर्नओव्हर अॅन्युअल आहे? आमच्या ग्रुपचा टर्नओव्हर साधारण 100 कोटी रुपये आहे आणि आमचे जे कंपन्या ज्यांच्याशी आम्ही रिलेटेड आहोत त्या कंपन्यांचं टर्नओव्हर 10,000 15,000 कोटी रुपये आहे आणि त्यांच्याकडे ते फायनान्शियल बळ असल्यामुळे ते माझ्यासारखे हजारो शेतकरी फ्रान्समध्ये जे त्यांच्याशी रिलेटेड आहेत त्यांचं ते पूर्ण व्यवस्थित असा वापर करून घेतात. आणि वापर करून घेता याचा अर्थ हा नाहीये की ते स्क्वीज, दे मेक देम फायनान्शियली इंडिपेंडंट. त्यांना समृद्ध करता. म्हणजे शेतकऱ्याला जेव्हा तुम्ही समृद्ध करता तेव्हा तुमची समृद्धी गॅरंटेड आहे. हे मी तिथे शिकलो बेसिकली. बरोबर. इथे भारतीय सिनारिओ जर मी मॅच केला तर मला हा खूप लिमिटेड अप्रोच जाणवतो. इथला जो अनुभव आहे भारतातला, इथला एक तर वायनरीवाला शेतकऱ्याला असं कधी कधी ट्रीट करतो की त्याला पुढच्या वर्षी त्याच्याकडनं काहीच घेणं देणं नाहीये, म्हणजे तो मेला तरी चालेल. आणि शेतकरी पण कधी कधी वायनरी ओनर्सला असं बघतो की माझ्याशिवाय याला पर्यायच नाहीये दुसरा. तर हे जे एक्स्ट्रीम थॉट प्रोसेस जी काही मी आता सध्या बघतोय भारतात किंवा आजूबाजूला, तर ती माझ्या मते चुकीची आहे. दोघांनीही एकमेकाला रिस्पेक्ट दिला तर माझ्या मते आपण एक व्यवस्थित चांगली सक्सेसफुल वाटचाल करू शकतो आणि बिझनेस करू शकतो. वाईन ह्या अतिशय म्हणजे जसे स्कॉच असतील किंवा सिंगल मॉल्ट असतील याचे सुद्धा प्रकार खूप आहेत. त्याच्या किमतीही प्रचंड लक्षणीय असं म्हणजे अनेकांना आश्चर्यकारक असणाऱ्या किमती आहेत. वाईनमध्ये सुद्धा अशा जितक्या ओल्ड आहेत तितक्याच त्या खूप महाग आहेत असं आम्ही आत्तापर्यंत ऐकलंय. म्हणजे काय खरं आहे? कारण की तुम्ही जिथे वायनरीचं सगळ्यात जास्त प्रोडक्ट निर्मिती करणाऱ्या ह्या जगामधले काही मोजके देश आहेत त्यात तुम्ही तिथे व्यवसाय करता म्हणून हा एक सर्वसामान्यांना प्रश्न पडतो या गोष्टींचा. नाही, काय ऍक्च्युली की जेवढी जुनी तेवढी महाग हा एक जनरल स्टेटमेंट झालं. परंतु बऱ्याचशा वेळेस ज्या महाग वाईन्स आहेत त्या विंटेजशी रिलेटेड असतात. म्हणजे 1983 साली फ्रान्समध्ये योग्य उन्हाळा, योग्य पावसाळा, योग्य वेळेस प्रूनिंग, योग्य ते टॉपमोस्ट क्वालिटीचं ग्रेप्सची क्वालिटी, हे सगळे पॅरामीटर्स जुडून येऊन जे वाईन तयार झाली ती वाईन ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्वालिटीची होती. म्हणजे 1982 नंतर उदाहरण देतोय मी, 1982 नंतर मग ते कदाचित 5 वर्षांनी 10 वर्षांनी 15 वर्षांनी ते सगळे पॅरामीटर्स जुळून आले असतील विच रिफ्लेक्ट्स इन द क्वालिटी ऑफ द लिक्विड. त्यामुळे मग असे ठराविक विंटेजेस जे आहेत ज्या त्या शातोसचे किंवा त्या जागेचे त्या एरियाचे, तर त्या वाईन्स खूप महाग विकल्या जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल 10 लाख रुपयेला एक बॉटल किंवा 70 लाख, इट गोज ऑल्सो इन क्रोर्स. म्हणजे काही करोड रुपयांची एक बाटली असंही मार्केटमध्ये आहे. तर असं का? तर ती रेअर आहे तेवढी. इट्स लाईक अ डायमंड बेसिकली, की जेवढं रेअर तेवढी त्याची किंमत. आणि मॅच्युरेशनमुळे ती वाईन प्रिझर्व्ह होती हे खरं आहे. रोमन कल्चर हे होतं फ्रान्समध्ये, आता ते खूप मोठ्या प्रमाणात ऍक्सेप्ट झालंय म्हणजे युरोपमध्ये अख्खं, अमेरिकेतही आय थिंक जे भारतीय अमेरिका, UK, युरोपमध्ये ट्रॅव्हल करतात तिथे ते वाईन कल्चर शिकतात. आणि मग ते जेव्हा जेव्हा इंडियात ट्रॅव्हल करतात तर दॅट इज वन सेगमेंट विच ट्राईज टू मूव्ह द इंडस्ट्री. की ठीक आहे, इथं आल्यानंतर सुद्धा ते म्हणतात एक ग्लास ऑफ वाईन घेऊ मित्राला. मित्र म्हणतो वाईन काय, चल विस्की पिऊ. So that's changing, you know. So at least this friend is proposing to have a glass of wine, but then Indian friend is still stuck to whiskey किंवा बाकीचे हार्ड लिकर. म्हणून तो चेंज अजून होतोय, परंतु त्याच्याकरता आपण मिळून काम करणं गरजेचं आहे इंडस्ट्रीने, कल्चर बदलण्याकरता. मराठी तरुण आहेत किंवा मराठी नव उद्योजक खूप पाहत आहेत, त्यांना तुम्ही काय शेवटचा सल्ला म्हणजे कशा स्वरूपात सांगाल की
या व्यवसायामध्ये किंवा कोणत्याही व्यवसायामध्ये मराठी मुलांनी यावं, कशा स्वरूपामध्ये घ्यावं? मी एकच त्यांना सांगेल की ह्या माध्यमात द्वारा की तुम्ही लिमिट करू नका स्वतःला. डोंट कॅरी दॅट इमेज विथ यू की आपण हे नाही करू शकत, ते नाही करू शकत. आय थिंक इंटरनेटचा जो उपयोग आहे तो जर आपल्या यंग जनरेशननी, मराठी मुलांनी किंवा भारतीय मुलांनी, यंग जनरेशननी जर योग्य केला तर तो खूप चांगल्या प्रकारचा होऊ शकतो. परंतु ते अनफॉर्च्युनेटली मी बघताना दिसत नाहीये. आज मोबाईल सगळ्यांच्या हातात आहे, इंटरनेट ॲक्सेस सगळ्यांच्या हातात आहे आणि त्याचा फक्त वापर होतोय. चांगला वाईट हे कोणालाच माहित नाही अजून, परंतु फक्त वापर होतोय आणि वेळ जातोय, टाइमपास होतोय आणि तो माझ्या मते चुकीचा वाटतो मला. त्याच्यामुळे मुलांनी थोडंसं एक सेल्फ इंट्रोस्पेक्शन करणं गरजेचं आहे की दिवसभरात मी मोबाईल 6-6, 7-7, 8-8 तास वापरणारे मुलं बघतोय मी. 8 तास मोबाईलमध्ये काय करत असतील ते? आज ही 8 तास ही ड्युटीची वेळ आहे. बरोबर. आज तुम्ही सकाळी ड्युटीवर गेला तर 8 तास काम करून तुम्ही परत येता आणि हे मुलं 8 तास काहीच करत नाही, मोबाईलवर त्यांचा स्क्रीन टाइम 8 तास असतो. त्यामुळे हे थोडं चिंताजनक वाटतं मला. मला वाटतं की त्यांनी थोडंसं इंटरनेटचा योग्य तो वापर करावा, जिथे गरज आहे तिथे वापर करावा आणि शासनाने, आपल्या युनिव्हर्सिटीनी, शाळांनी, आपल्या मित्रांनी जे काही आजूबाजूला इकोसिस्टम आहे त्यांचा चांगला वापर करून जे काही आपल्याला करणं शक्य आहे ते पूर्ण विचार करून आणि बी ऑनेस्ट टू युअर सेल्फ. बरोबर. आजकाल इंटरनेटमुळे एक फेक आयडेंटिटीचं खूप झालंय. म्हणजे तुम्ही जरी वेगळे असाल तरी मला 10,000 लाईक्स आहेत, 1,000 लाईक्स आहेत, तर ते कशा करता, कुणा करता हा लिंक तुटली आहे. बरोबर. आणि ती मला थोडीशी काळजीपूर्वक वाटती, काळजीजनक वाटती की मुलं अस्तित्वापासून थोडेसे लांब चालले आहेत आणि ते न करता त्यांनी थोडंसं अस्तित्वात परत यावं, राहावं आणि काम करावं. बेसिकली देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. बरोबर. आणि हार्डवर्क. करेक्ट. वायनरी किंवा तत्सम व्यवसायांमध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहेत पुढे तरुणांना? अल्कोबेव ही इंडस्ट्री खूप मोठी आहे जगामध्ये आणि ती इंडस्ट्री कायम वाढतच जाणार आहे. आज फूड इंडस्ट्री जशी मोठी होत चालली आहे, इंडियामध्ये ऑर्गनाइज्ड फूड सेक्टर खूप प्रमाणात मोठं झालंय गेली 10 वर्षात, 15 वर्षात, 20 वर्षात. 20 वर्षापूर्वी हे सुपर मार्केट कन्सेप्ट नव्हता भारतात. आता आपण सुपर मार्केट्स बघतोय ठिकठिकाणी, तिथे फूड सगळं पॅक्ड मध्ये याच्यात येत आहे. तर ते काही याच्यात चांगलं आहे जे काम करतायत. परंतु अल्कोबेव इंडस्ट्रीमध्ये अपॉर्च्युनिटीज ह्या खूप आहेत. फक्त त्या कशा आहेत आणि त्या कशा तुम्ही टॅप करू शकता हे तुम्ही अनालिसिस केलं पाहिजे. आमच्या काळात जसं मी सांगितलं की आम्हाला मास्टर्स करण्याकरता भारतात कोर्सेसही नव्हते, म्हणून आम्हाला बाहेर देशात जावं लागलं. तर आज भारतामध्ये बरेचसे कोर्सेस आहेत, मास्टर्सचे कोर्सेस आहेत, अपॉर्च्युनिटीज आहेत. सगळ्या यंगस्टर्सनी त्या टॅप केल्या पाहिजे. आणि नॉट ओनली अल्कोहोल बिव्हरेज इंडस्ट्री, ओव्हरऑल वी आर पॉइस्ड फॉर द ग्रोथ नाव. त्याच्यामुळे भारताचं पॉप्युलेशन इतकं असल्यामुळे आपल्याकडे अपॉर्च्युनिटीज खूप आहेत आणि जगभर चे कंपन्याज दे हॅव इंडिया ऑन देअर रडार्स. इंडियाशिवाय जगू शकत नाही आज कोणताही कॉन्टिनेंट. त्यामुळे इट्स आवर टाइम टू प्ले. ॲक्च्युली इट्स आवर टाइम टू प्रूव्ह दॅट वी एक्झिस्टेड अँड वी आर डुईंग वेल, वी विल डू वेल. त्यामुळे आय अपील टू ऑल द यंगस्टर्स टू स्पेंड देअर टाइम वाईजली अँड करेक्टली. अँड आय थिंक सक्सेस इज नॉट फार. येस, धन्यवाद अमितजी. आपण खूप चांगली माहिती दिली. विशेषतः जे तरुण आहेत त्यांच्यासाठी खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या की जे उद्योगामध्ये येऊ पाहत आहेत त्यांच्यासाठी. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच बोलल्याबद्दल. आभारी.